समास 7 अधोर्ध निरूपण. या विश्वात खाली जाणारा एक आणि वर जाणारा एक असे दोन प्रवाह सतत चालू आहेत. वरचे टोक वायू आणि मूळमाया, तर खालचे टोक जडविश्व. मूळमायेपासून विश्वापर्यंत येण्याला वेलाची उपमा दिली आहे. वेलाची सुरुवात मुळापासून होते आणि तो वाढत वाढत फुलतो, फळतो. आता ही फुले फळे मुळातच आहेत की नाहीत? जसे आपण म्हणतो, जे आडात असेल ते पोहऱ्यात येणार. पण जोपर्यंत ह्या वेलाचे मूळ खणून काढत नाही, तिथपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत तो नष्ट होत नाही. तसेच आपण आपल्या स्थूल देहापासून मूळ मायेपर्यंत, अंतरात्म्यापर्यंत साधनेने पोचावे आणि पूर्णत्वास पावावे. मात्र ह्यासाठी सतत अंतरात्म्याचे स्मरण ठेवावे लागते. जोपर्यंत ते असते तोपर्यंत आपण सगळ्यांशी अभेदाने समबुद्धीने वागतो. त्याचे विस्मरण होताच भेदबुद्धी सुरू होते. मनुष्याचे लक्षणच मुळी स्मरण विस्मरणाचे आहे. तरी ज्ञान होण्यासाठी आत्म्याचे अनुसंधान टिकवण्याचा अभ्यास करावा. श्रीराम. नाना विकाराचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. मूळ माया जाणीवेची, मुळींच्या मूळ संकल्पाची. ओळखी षड्गुणैश्वराची, येणेची न्याये. संकल्पाचे जे चलन, तेची वायोचे लक्षण. वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल. पत्रे पुष्पे फळे केवळ, मुळाच पाशी. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग. नाना स्वाद अंतरंग, मुळामध्ये. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला. पापावोन पुढे आला, भूमंडळी. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण. मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यये जाणावे. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला. विकारांचा विकार झाला, असंभाव्य. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले. ऐसे आले आणि गेले, किती एक. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो. ऐसा अवघा विचार जो तो, प्रत्यक्ष जाणावा. मूळ खाणोन काढिले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले. तरी मग वाढणेची राहिले, सकळ काही. मुळामधील ज्या गोष्टी, सांगता हे बीजसृष्टी. जेथील अंश तेथे कष्टी, न होता जातो. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो. परंतु आत्मज्ञानी जो तो, अन्यथा न घडे. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काही तरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे, सकळा सकैचे. म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी साधना करावी लागते. तेणेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेणती. दिसेना ते काये करती, बापुडे लोक. विषय भोग तेणेची घडे, तेणे विण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पडे, ऐसा पाहिजे. जे आपुलेची अंतर, तद्रूपची जगदांतर. शरीर भेदाचे विकार, वेगळाले. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती. फुडिली तितुकीच सुकती, येरते टवटवीत.
येणेची न्याये भेद झाला, कळेना एकाचे एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती, गुप्त रूपे. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकत आहे. आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पहावा दर्पणीचा. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊनिया. स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाचे लक्षण, एकदेशी परिपूर्ण होत नाही. पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अधोर्धनिरूपण नाम समास 7वा. श्रीराम.